हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल दीप शिवलकर मध्ये। तर आज आपण जाणार आहोत श्रीवर्धनच्या खडकामध्ये, जो जीवना बंदरच्या जवळच आहे। तर आपण त्या खडकामध्ये जाणार आहोत आणि समुद्रातला खजाना भेटणार आहे ते आपण पाहूया। काय काय भेटणार आहे त्याच्यात। तर सोबत आहेत अनिल चुनेकर, वासुदेव वाघे, कस्तुभ चुनेकर, तर महारथी आपल्या सोबत आहेत। तर बघूया आपल्याला काय काय भेटतंय। तर फ्रेंड्स, आता आपण आलो श्रीवर्धनच्या जीवना बंदर जेटीवर आणि आपल्याला इथे जे काम चालू आहे तिथूनच आपल्याला जायचं आहे खडकावर। जीवना बंदरच्या खडकावर आपण जाणार आहोत। भरपूर वर्षांनी आम्ही जाण्याचं आयोजन केलेलं आहे। तर आपण तिकडे जाऊन आपल्याला काय काय मिळणार आहे ते पाहू। समोर आपल्याला श्रीवर्धन बीच पाहायला मिळेल, हे आहे जीवना बंदर। तर फ्रेंड, समोर आपल्याला जीवना जेटीचे काम पाहायला मिळत आहे। भरपूर जोरात काम चालू आहे। थोड्या वर्षानंतर आपल्याला इथे इमारत आणि मोठी जेटी पाहायला मिळेल। भरपूर प्रगतीशील आपल्याला जीवना जेटीचा काम पाहायला मिळत असेल। तर आपल्याला जीवना जेटीचे बनवलेले स्टार पाहायला मिळत आहेत। तर फ्रेंड्स, हे आहे जीवना बंदर मधील प्रसिद्ध दगड, ह्याला सफेद दगड म्हटलं जातं। भरपूर असा प्रसिद्ध आहे इकडला। तर थोड्या दिवसांनी हा मिस्टर इंडिया झालेला दिसेल, गायब झालेला दिसेल। तर असं आपल्याला खडकाच्या कडेने आपल्याला पलीकडे जायचं आहे। तर फ्रेंड्स, असं आपल्याला हा खडक पार करायचा आहे। एक प्रकारे ट्रॅकिंगच आहे इथे। तर भरपूर मजा येते इथे खडकावर येण्यासाठी। पाय घसरण्याचे जास्त चान्सेस असतात। सवय असेल तरच ठीक आहे, नाहीतर भरपूर रिस्की आहे। तर फ्रेंड, पाणी भरल्यानंतर एक प्रकारचा ट्रॅकिंगच आहे। नाहीतर आपण इकडनं खालून आपण जो खडक दिसतोय, जो अनिल उभा आहे, तिथून आपण जाऊ शकतो सरळ। पण पाणी भरल्यानंतरच मजा असते इकडनं जायला। तर अशी कसरत करायला लागणार आहे थोडीफार, तर भरपूर मजा येते।
तर आण्या पलीकडे गेलेला आहे. वासूनी वरून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पूर्णपणे फसलाय वासू. फ्रेंड्स, इकडे बीचवर फिरण्यापेक्षा भरपूर आनंद मिळतो, पण भरपूर रिस्की आहे. पाय घसरला तर डायरेक्ट खाली. आणि आपण जायत आहोत आता दिव्यागरच्या दिशेने. भरपूर असे तुम्हाला वेडेवाकडे खडक पाहायला मिळत असतील. त्यातूनच आपल्याला रस्ता करत जायचा आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला घुले पाहायला मिळत आहेत. पावसामध्ये हे जी मागणी जास्त असते, भरपूर आवडीने खातात लोक, कारण पूर्णपणे मासेमारी बंद झाल्यामुळे आपल्याला हेच एक साधन असते खायला. तर कोकणामध्ये भरपूर असा आवडीने खाल्ला जाणारा हा जीव आहे. त्याला घुले बोलतात, उभ्या बोलतात. इकडे येण्याचा मार्ग एक आहे. हा डोंगराच्या कडेने आपण येऊ शकतो आणि खडकातूनही येऊ शकतो. तो रस्ता आपल्याला इकडे दिसतोय, तो जातो वालवट, कोंडविल, दिव्यागर ह्या मार्गावर जॉईंट होतो. फ्रेंड्स, इथे जीवना गावातील लोक भरपूर जण येतात, पण पावसाला येतात, ज्यामुळे जे मोठ्या बोटीतले वेस्टेज वस्तू असतात टाकलेले ते इकडे लागतात. ते भरपूर असे घराला किंवा घरकामाला उपयोगी पडतात. त्यामुळे गावातले भरपूर लोक ह्या साईडला येतात पावसाला राऊंड मारायला. भरपूर वारा आहे, हवेचा आवाज तुम्हाला येत असेल. आणि फ्रेंड्स, आपण डोंगराच्या कडेने जात आहोत. हा एक मार्ग आहे. अजून डोंगराच्या वरच्या बाजूनी मार्ग आहे, पण आपल्याला खडकाची आणि समुद्राची मजा घेता येत नाही. आणि दुसरा रस्ता आहे तो आपल्याला खडकातनं आपण आलो होतो आहे, पण तुम्हाला फुल एन्जॉय करायचं असेल तर खडकातनं जावं लागतं. भरपूर प्रकारचे आपल्याला जीव तिकडे पाहायला मिळतील. खेकडी, सरपुल्या, चेंद्या बोलतात त्यांना कोकणी भाषेत, घुल्या, मुले, शिवली, तसरी, असे भरपूर आपल्याला सी फूड्स आपल्याला खाली पाहायला मिळतील खडकामध्ये. अजून पाणी भरपूर वाटायचं आहे, पूर्ण पाणी अजून खाली जाईल. तो पण आपण पुढे जाऊया. वाघडोली म्हणतात, वाघडोलीपर्यंत आपण जाणार आहोत. भरपूर फेमस अशी वाघडोल आहे. ती अर्धा खडक फुटून अशा गुफेसारखी झालेली आहे. तर तिकडे आपण जाणार आहोत. तर फ्रेंड्स, ह्या डोंगराच्या वरच्या बाजूला लाईट हाऊस आहे शिरवजनची, आणि लाईट हाऊसच्या खालोखालच बरोबर ही गबी आहे खडकाची. जे वेस्टेज सामान असतो, मोठे मोठे होडीवाले जे वेस्टेज सामान टाकतात किंवा समुद्रातील कुठलाही असा लाकूड वगैरे किंवा प्लास्टिक असेल तर वाहवत तो इकडेच येतो, ह्या गबीत लागतो. आणि आपण ते वाघडोली जवळ जाणार आहात, तिकडे एक लागतो. तर आपण पाहूया पुढे काय काय आपल्याला पाहायला मिळते. तर फ्रेंड्स, समोर आपल्याला श्रीवर्धनची लाईट हाऊस पाहायला मिळते, जी बंद अवस्थेत आहे. आता ती आपल्याला तुम्हाला चालू भेटणार नाही, सोलरवर आहे, पण ती संध्याकाळी भेटत नाही, बंद आहे.
तर फ्रेंड्स आता आपण खडकाच्या मधोमधच आहोत. तर जाऊया आपण वाघडोली वालवट साईडला. कारण येताना आपण मग खेकडी घुले कुठले खाद्य सी फूड्स आपल्याला भेटतील ते आपण पकडूया. तिकडे पाण्यासाठी भरपूर असा मस्त व्ह्यू आहे आणि भरपूर अशी लाटा आपल्याला पाहायला मिळतील. समोर सुंदर समुद्र आपल्याला समोर पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स असा खडकातनं आपल्याला स्ट्रगल करत जायला लागतो. तर फ्रेंड्स थोड्या दुरीवर आपण आहोत. नंतर आपण वाघडोलीमध्ये प्रवेश करणार आहोत. भरपूर खोल असं पाणी याच्यात. आपल्याला आता ही शिक टाकून समजेल. म्हणजे 3.5-4 फूट पाणी आहे. तर फ्रेंड्स आपल्याला हरिहरेश्वर सारखे खडक पाहायला मिळतील, ज्यामध्ये भरपूर असे नक्षीदार खड्डे आहेत. तर फ्रेंड्स इकडे आपल्याला खडक एकदम प्लेन म्हणजे मैदानासारखा दिसत असेल. जसे आपण बॅट बॉल खेळतो तसा इथे मैदान आहे. क्रिकेट जसा आपला मैदान होईल इथे असा प्लेन सपाट आपल्याला खडक दिसत आहे. तर फ्रेंड्स आपण वाघडोलीला आलो आहोत आणि वाघडोलीच्या खडकावर आपल्याला शेंद्या पाहायला मिळत आहे, सरपुल्या. तर ही आहे वाघडोली. ह्यामध्ये आपल्याला कबूतर व डांबूक जे असतात ते आपल्याला पाहायला मिळतील. वटवाघूल. समोर आपल्याला कोंडवी लारावीचा बीच पाहायला मिळत आहे आणि डोंगराचा जो लास्टचा टोक दिसतो आपल्याला तिकडे आली शेकाडी गाव, पलीकडे दिव्यागर. तर आपण त्याला पाहूया वाघडोल. तर ही आहे वाघडोली, जे आपल्याला वटवाघूल उडताना पाहायला मिळत आहेत. हजाराच्या संख्येने आपल्याला वटवाघूल पाहायला मिळतील. जे समुद्रातला वेस्टेज जे वस्तू असतात ते येऊन इकडे लागले जातात किनाऱ्याला. भरपूर सुंदर असे आपल्याला खडक पाहायला मिळते इकडे आल्यानंतर. तर फ्रेंड्स ही आपल्याला वाघडोल पाहायला मिळत आहे, जी खडकाला खोदून आतमध्ये गेलेली आहे. भरपूर अशी गुफेसारखी दिसणारी वाघडोल ही आपल्याला पाहायला मिळत असेल. आणि खडकही कसा फुटलेला तुम्हाला माझ्या पाठी पाहायला मिळेल. हे माझ्या मागे समुद्र आहे आणि खडक फोडून ही अशी वाघडोल तयार झालेली आहे इकडली. हे जे खडक आहे तो डोंगराचा खडक फोडून
मस्त खोल गुफा झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला शिरोली मासे पाहायला मिळत आहेत. खेकडा एक छोटासा, सरपुली आणि उभ्याही पाहायला मिळतील आपल्याला. तर इकडे आपल्याला जाळी लावलेली पाहायला मिळत असेल. जी जाळी लावलेली आहे खडकावर आणि जाळी लावून पाणी ओटायची वाट पाहत आहेत. तर फ्रेंड्स आपल्याला शिरवल्या पाहायला मिळत आहेत. खडकावर असतात त्या शिरवली बोलतात त्याला. उभी पावसाळी भरपूर खाल्ली जाते. तर आपल्याला समोर बायका पाहायला मिळत आहे जी कालवा काढायला आले आहेत खडकावरची. फ्रेंड्स इकडे जाशील तर तुम्हाला आबडधोबड रस्त्यावर चालण्याची प्रॅक्टिस पाहिजे, नाहीतर काय होईल चाल्यात मल्यात तंगडे गाल्यात अशी अवस्था होईल. कारण इकडे जर आपला काय नेहमीचा रस्ता नसतो, खडक असतो, शेवाली असते. जर तुम्हाला इकडे एन्जॉय करायचं असेल, जर खडकाची मजा घ्यायची असेल तर तुम्हाला स्वतः जिम्मेदारीवर इकडे फिरायला येऊ शकता. इकडे काय अटी नियम नाही, फक्त निसर्गाचे नियम पाळायचे आहेत. तर हे खडक पूर्ण आपल्याला पाहायला मिळते आणि मागे तुम्हाला कोंडवील, आरावी, वालवट पाहायला मिळेल आणि काही महिला आपल्याला कालवा काढताना दिसत असतील. आपण तिकडे जाऊया आणि पाहूया कालवा कशी काढतात ती. फ्रेंड्स आपल्याला खरबे मासे पाहायला मिळतील. त्यांना आमच्या इकडे डाकू असे म्हणतात. तर आपल्याला खेकडा पाहायला मिळत असेल. सरपुली, आमच्या इकडे सरपुली म्हणतात, कोकणी भाषेत चेंद्या बोलतात. आणि आपल्याला इथे मासे पाहायला मिळतील. आमच्या इथे त्यांना डाकू म्हणतात. सक्कर कॅटसारखे दिसणारे मासे आहेत. भरपूर असे आपल्याला मासे इकडे पाहायला मिळतील. फ्रेंड्स ज्या पण आता एरियामध्ये त्याला मंडप म्हणतात. रंगीबिरंगी खडक आपल्याला पाहायला मिळतील इथे. तर आमच्या गावातले ह्याला मंडप असे नाव दिलेले आहे. आपण जाऊया पलीकडे, पाहूया काय पाहायला मिळते पलीकडे. फ्रेंड्स सुंदर असे दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळतात. लाटा, खडक, समुद्र, भरपूर मजा येते इकडे चालताना. पण थोडा सावधानगिरी बाळगायला लागते चालताना. भरपूर वर्षानंतर आम्ही इकडे आलेलो, 10-15 वर्षानंतर. मी 15 वर्ष जास्त लहान असताना इकडे आलेलो. तर आपल्याला इकडले वालवटचे स्थानिक लोक आपल्याला इथे कालवा काढताना पाहायला मिळतील. महिला वर्ग जास्त आहे. तर वालवटचे महिला मंडळ आपल्याला कालवा फोडायला जाताना पाहायला मिळतील. कालवाना आपल्याला महिला मंडळ वालवटचे पाहायला मिळतील. दीदी नाव काय तुझा? लावण्या. देवा तर आपल्याला हे कालवा पाहायला मिळतात. भरपूर मोठ्याचे आपल्याला कालवा पाहायला मिळतील इथे. आगे नाव का तुमचा? दीपाली. तर तुझं नाव काय? निधी. आडनाव? निधी साखरे. आणि आत्ताच आलेत आणि सुरुवातीला आपल्याला एवढे कालवा पाहायला मिळत आहेत. जस्ट त्यांनी आता सुरुवातच केली आहे. भरपूर मोठे आपल्याला कालवा पाहायला मिळतात. भरपूर असे मोठे आपल्याला कालवा पाहायला मिळतात. ओस्टर बोलतात त्याला. भरपूर चवदार आहेत.
कसे फोडतात ते पाहूया आपण. एक नंबर ताजे ताजे कालू आपल्याला पाहायला मिळतील. गाव कुठला तुझा? आरावी. अरे वा, आरावी बीच मस्त. फ्रेंड्स, आपण आता आलो आहोत मंडपात. तर कोणती लग्नाची विग्नाची ऑर्डर असेल तर नक्की सांगा. सीझन आहे लग्नाचा, फ्री मध्ये मंडप आपल्याला मिळेल. डीजे विजय आपल्याला डीजेचा आवाज येत असेल मागे, आपल्याला मागे डीजेचा आवाज येत असेल. डीजे पण फ्री आहे. जर कोणाचे लग्न विघ्न असतील तर फ्री मंडप, फ्री डीजे आपल्याला मिळेल इकडे. तर फ्रेंड्स, आपल्याला खेकडा भेटलेला आहे. फताय बोलतात त्याला. खेकड्याचीच व्हरायटी आहे, वेगळी व्हरायटी आहे. नाव वेगवेगळे आहेत. फताय आमच्याकडे फताय बोलतात. अजून आपल्याला घुले आहेत, मुले आहेत, मुटवे आहेत. काढ बाहेर जरा असं बघूया. मोठा नीट पकडा. तर आज आपल्याला एवढा खजाना भेटलेला आहे. हा बा, मोठा मोठा पकड. डेंजर असतो मुटवा. मोठा चावला ना तर हाड तोडेल एवढी ताकद असते त्या मुटव्यात. चवदार पण तेवढाच. मुटवा उभा पकडला ना मुटव्याने. तर फ्रेंड्स, आपल्याला भेटलेले खुबे आणि फताई आहेत आणि मोठे मोठे भेटलेले आहेत आपल्याला इकडे. तर आपल्याला अजून एक मोठा मुठवा पाहायला मिळत आहे. काका नाव का तुमचा? मनोज केलसकर काकांना मुठवा भेटलेला आहे. सागवी पाटीलला एवढे कालव मिळाले आहेत. जीवनातील आमच्या महिला मंडळी सर्व कालवान आलेले आहेत आणि बाकीची मंडळी बघायला आले. चिल्लर कंपनी. तर आता तर अर्धा तास झाला त्यांना येऊन. तर एवढी कालव आपल्याला पाहायला मिळतात. तर वहिनीनं आपल्याला एवढे कालवा भेटलेत. आज रविवार आहे म्हणून सर्व आज कालवानं आलेले आहेत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.